नमस्कार, मी जयवंत आवटे. आपल्या 12 गावचं संचित या कथासंग्रहातील कथा आपल्यासमोर सादर करतो. कथेचं नाव आहे मंजुळा. अंधाराची काळी शाल बाजूला सारून पहाटेने जेव्हा सूर्याला जाग केलं तेव्हा पार्वतीलाही जाग आली. खरं म्हणजे झोपतं त्याला जाग येते. पार्वतीच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. मंजुळेचं लग्न होऊन 4 महिने झालतं. आता तिला पंचमीला आणायची होती. दुष्काळातल्या ढगासारखं पांढरं कपाळ घेऊन तिनं प्रपंच केला नव्हता. नवरा होता, पण नुसती कुंकवाची शोभा. 2 महिन्याचा सोन्या पोटात असताना नवरा जो ताईट होऊन आला तो कधीच शुद्धीव आलाच नाही. कुंभाराच्या डेऱ्यासारखा आबा कुठेही कलंडायचा, पण गावानं कधी रागराग केला नाही की पार्वतीला 2 शब्द सुनावलं नाहीत. पार्वती सोसत असलेल्या यातनांची जाणीव सर्वांना होती. सोन्या आणि मंजुळा ही 2 हिरं प्रपंचाला दिलं. एवढीच काही ती आबाची संसाराला मदत. हातातून सुटलेल्या पाण्यातल्या माशाची आशा कोण करेल का? पार्वतीच्या हातातनं सुद्धा नवरा असाच सुटला होता. तरीही संसाराची ओढ न सुटलेली पार्वती मंजुळेला आणायची म्हटल्यावर दुर्डीतून लाडू करंजी बरोबर काय काय द्यायला लागतं हे विचारायला काकूकडे जाण्यासाठी घरातील आवराआवर करू लागली. आता काकूकडे जायचं म्हटल्यावर घरातल्या बरोबर मनाचीही आवराआवर करणं पार्वतीला गरजेचं होतं. सुरुवात कुठून करायची, कोणाला बोलवायचं हे सगळं काकूला सांगावं लागायचं. कारण काकू गल्लीतली एक अशी वल्ली होती, वली आगच. कोणत्याही कार्यक्रमाला तिला जर बोलवलं नाही तर त्या कार्यक्रमाचा कसा पचका होईल ह्या प्रयत्नात काकूला खूप मजा वाटायची. अखंड ब्रह्मचारी असलेल्या मारुतीच्या देवळात आपण लग्नाचं डोरलं गाठतोच की, तसं काकूला विचारायची पद्धतच होती. पार्वतीनं चुलीवरचं दूध उतू जायच्या आधीच हातानं फडक्या सांडशीशिवाय खाली घेतलं आणि चरका बसलेली बोटं तिनं आरतीच्या घंटीसारखी गतीनं हलवली. पदर सावरत बाहेर पडताना हाक मारली, सोन्या. सोन्या मंजुळेच्या खोलीत मुलांना घेऊन बसला होता आणि तो मुलांना सांगत होता, हे बक्षीस आमच्या दीदीला परीक्षेत पहिली आली म्हणून मिळालं. हे भाषणात आणि हे कवितेत. आईनं मध्येच भिंत बांधून दीदीसाठी ही खोली बनवली आहे. आई पाठीमागं उभी आहे हे सोन्याच्या लक्षातही आलं नाही. मागून आई म्हणाली, छान. पार्वतीचा आवाज ऐकून सगळ्या मुलांनी मागं बघितलं. दीदीला मिळालेली बक्षीस दाखवतोस तसं तूही मिळव आणि तुम्हीही लेकरांनो. तेवढ्यात एक जण म्हणाला, होय होय काकी, धावण्याच्या शर्यतीत पहिला यावा म्हणून मी शाळेतून पळून येतोय, तेवढाच सराव होतो. सुताराच्या संजयाच्या उत्तरानं सगळी मुलं पोट धरून हसू लागली. पार्वती हसूआवरून म्हणाली, मी बायकांना संध्याकाळी लाडू बांधायला सांगून येते, तुम्ही घरातच बसा. सन्मान चिन्ह कपाटात ठेवत सोन्या म्हणाला, नको आई, तू घराला कुलूप घाल. आम्ही नामादादा संदीप काका बरोबर नाग पकडायला जाणार आहे. सोन्याला मध्येच थांबवून पार्वती बोलली, सोन्या, थोड्या वेळापूर्वी रेडिओ ऐकला की नाही? काय सांगितलं त्यांनी? सोन्या म्हणाला, हेच की, नागपंचमीला जिवंत नाग पकडून ठेवणं हा गुन्हा आहे म्हणून. मग सगळी मुलं आली म्हणजे त्यांना तसंच सांग, पार्वती म्हणाली. पण आई, आपण का पकडायचे नाहीत? आपण तर त्यांची पूजा करतो, त्यांना दूध देतो. त्यामुळेच तर नागांना त्रास होतो बाळा. चुकून चावला तर मुलांचा जीवही जातो. म्हणून म्हणते, मी आल्यावरच तुम्ही सगळ्यांना झोपाळा बांधायला जावा. असं म्हणून पार्वती घराबाहेर पडली. सोन्यानं सन्मान चिन्हाची आवराआवर केली आणि मंजुळेच्या कवितेची वही घेऊन कविता वाचून दाखवू लागला. उठता उठता बाळ्या म्हणाला, नको नको, परवा पंचम आहे, झोपाळा बांधायला जाऊया. उद्या दीदी आल्यावर तिच्याकडून कविता ऐकू.
देवानं तिला गळा दिला आहे आणि तुला नरड. सोन्या म्हणाला, तुझं नरड दाबीन मग तुला कळेल. असं म्हणून सोन्या बाळ्याच्या पाठीमागं धावला. सगळी मुलं बाहेर पडली. पार्वतीनं पुन्हा मागं वळून हाक दिली, सोन्या कडी घाल, दूध खालीच आहे. सोन्या म्हणाला, बर बर. असं म्हणून त्यानं घराला कढीही घातली. सगळ्या गल्लीतल्या बायकांची लगबग चालली होती. कुणाला लेकी आणायच्या होत्या तर कुणाला सुना घालवायच्या होत्या. 2 दिवस पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे रस्त्यावरल्या चिखलाचं रूपांतर धुळीत व्हायला लागलं होतं. गणपतात्याचं साडी ब्लाऊजचं भरलेलं दुकान हळूहळू रितं व्हायला लागलं होतं. दुकानासमोर बायकांच्या चपलांचा ढीग लागला होता. पार्वतीला मंजुळेसाठी साडी घ्यायची होती, पण एकटीच जाणं तिला बरोबर वाटत नव्हतं. तो मान जावा भाऊजांचा, तो मान त्यांनाच दिला पाहिजे असं तिला वाटत असावं. मंजुळेसाठी साडी घेताय काय? पार्वतीनं मागं पाहिलं. पाटलांची संगीता होती. शाळेच्या गणवेशातील संगीता पाहून क्षणभर पार्वतीला मंजुळा असल्याचा भास झाला. होय बाळा, घ्यायचं आहे, पण मंजुळा आल्यावरच. तूही ये तिच्यासोबत पसंतीला. हो नक्की येईन काकी. संगीता शाळेला गेली होतीस? नाही, क्लासला गेले होते. काय म्हणतोय अभ्यास? आहे चांगला, पण सगळी मंजुळेची आठवण काढतात. तिचं लग्न झाल्यामुळे सर म्हणतात आपल्या शाळेचा 10वीचा नंबर हुकणार. मंजुळा असती तर जिल्ह्यात तर हमखास आला असता. काकी, तुम्ही मंजुळेचं लग्न करायला नाही पाहिजे होतं. सगळ्या मुली तिची आठवण काढतात. पाणावलेले डोळे पुशीत पार्वती बोलली, हो रे बाळा, नशिबाचा फेरा दुसरं काय. पण ती उद्या येणार आहे, घरी ये. हो येते की, आणि दादाकडून झोपाळाही बांधून घेणार आहे. सगळ्या मैत्रिणी येणार आहेत. आम्ही आमच्या अंगणात खेळू. मधू आणि सुधाही येणार आहेत. हे ऐकून पार्वती वहिनीचे डोळे पाण्यानं भरले. तर तेवढ्यातच पार्वती वहिनी पुन्हा डोळे पुशीत म्हणाली, ती आल्यावर काय घरात बसणार आहे थोडीच? पाठवून देते की आल्यानंतर. जाते पोरी, मला बायका सांगायच्या आहेत. रमा काकूला अगोदर सांगा. असं ती म्हटल्यावर दोघी हसायला लागल्या. हो, तिकडंच निघाले आहे. आणि आमच्या आईला पण सांगा बरं का, म्हणजे मीही येईन. सांगते बाळा, येताना घरी येईन. पार्वती पुढे चालू लागली. थोडा चढ चढून पार्वती वर आली तर घरासमोर रमा काकू स्वागताला हजर असल्यागत कुरळे केस मोकळी सोडून उंबऱ्यावर कोवळी उन्ह खात बसली होती. काकूच्या कुरळ्या केसामुळं पार्वतीला उरपाट्या पकाच्या कोंबडीची आठवण झाली आणि ती गालात हसली. काकूला असं कुणी हसलेलं खपायचं नाही, कारण ती स्वतः अशी कधीच उठसूट हसत नव्हती. असं म्हणतात की काकू बऱ्याच वर्षापूर्वी एकदाच खिदळून हसली होती, जेव्हा काकूची सासू गचकली होती. हसू आवरत पार्वती बोलली, मंजुळ्याला आणायचं म्हणते. लाडू करंजी बरोबर काय काय द्यायला लागतं हे सांगायला संध्याकाळी या. आपले शेपूटवाल्या पूर्वजासारखं काकू डोक्यात खरा खरा खाजळलं आणि बोलली, अगं पारे, लय गडबडीची बाय तू. जरा दमान घे. माझ्या डोक्यात बघ, जरा वळवळतेच बघ. पार्वतीला अवघड वाटू लागलं, कारण काकूच्या डोक्यात बघण्यापेक्षा गायीच्या अंगावरून हात फिरवलेला चांगला. तिथले प्राणी संपतील, पण काकूचं डोकं वेगवेगळ्या जीवांनी बुचबुचत होतं. पार्वती गरीब बिचारी, कुणाचं काम केल्याशिवाय कुणी मदत करत नाही हे तिला गरिबीने शिकवलं होतं. पार्वती उंबऱ्यावर आणि काकू खाली सरून पायरीवर बसली. चकोरून पडलेला ऊस दाबावा तशी कुरळी केस बाजूला सारून टिची 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 करत पार्वतीनं आपलं काम सुरू केलं. ऊसाचा पाला दातक्यानं ओढावा तसा केसातून कंगवा वाढला. गचक देत कंगवा बाहेर आला, पण 2-4 दात आतच राहिला असावं. कंगव्यातला गुत्ता पार्वतीनं काढला आणि मुंबई मिठाई दिल्यागत काकूच्या हातात दिला.
काकूनही सुतगिरणीत कामाला असल्यागत तिची गुंडी करून पायाच्या आणि अंगठ्याच्या मधल्या फटीत सारली आणि म्हणाली, पारे, मी म्हणत्या त्याच बायका सांगायची असलीस तरच मी येईन. त्या कमळेला तेवढी सांगायची नाही बघ. सटवी दिवसभर आरशात तोंड घालून बसते. असं म्हणून काकून जवळच्या आरशात तोंड घातलं. थोडा वेळ स्वतःला निरखून काकू म्हणाली, पारे, माझा स्वभाव तुला कसा वाटतो ग? पार्वती वहिनी बोलली, एकदम चांगला. तुम्ही सरळ सरळ बोलणाऱ्यातले आहात. तोंडावर एक आणि पाठीमागं वेगळं असलं कोण तुम्हाला चालत नाही. तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट आहात बघा. पण समोरची माणसंच तुम्हाला समजून घेत नाहीत. तुम्ही कितीही चांगलं वागा, प्रत्येकजण तुम्हाला अडचणीत आणायला बघतो, तरीही तुमचं मन लय हळवं आहे. ह्या हाताचं दिलेलं त्या हाताला कळू देत नाही. काकूच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत पार्वती ज्योतिषागत बोलून मोकळी झाली. बास बास बया, मला आता रडू येईल. तूच मला समजावून घेतलंस बघ. नाहीतर ह्या टवळ्या आहेतच की. मंजुळेच्या लग्नात मला सारख्या म्हणायच्या, तुम्ही येऊ नका म्हणजे आणखी 4-5 बायका बसतील. आता ही मी एवढी जाड आहे का ग? नाही हो काकू, 100 किलो वजन आता सर्रास झालंय. त्या मानानं तुम्ही बारीकच हायसा. गुणाची ग बाय तू. मग कमळीला तेवढं सांगू नका नव का? सांग सांग, येऊ दे तिला. उगीच तुझ्या जीवाला घोर नको. तुम्ही संध्याकाळी लवकर या काकू. येणारच की ग. मला तर घरात कुठं दम निघतोय. तेवढीच बायकांशी भांडायला बोलायला मिळतं. भांडायचं नाही कोणाशी. पंचमीची गाणी शिकवायची तुम्ही. नाही बाया, मंजुळेची पंचमीची गाणी ऐकायची आहेत मला. किती चांगलं गाणी म्हणायची शाळेच्या गॅदरिंगला. नाटकात भारी काम केलं होतं तिनं. होय काकू. पारे, खरं सांगते, पोरीचं लग्न करायला नाही पाहिजे होतंस. चांगली साहेबीन झाली असती. होय काकू, मला तर समाधान वाटतंय वे. आता आहे तिथनं हौसनं नांदावी तेवढीच इच्छा, दुसरं काय. नांदल नांदल, तशी ती पळपुटी नाही म्हणा. पार्वती उठून घराबाहेर आली तर कमळी सावजाची वाट बघत बसलेल्या वाघिणीसारखी डब धरून बसली होती. फिक्कट निळ्या साडीतील पार्वती पाहताच कमळीनं हाक दिली, पार्वती ताई, ओ पार्वती ताई. अगं कमळा, काय ग? बरं झालं भेटलीस. न भेटाय काय झालं? जरा काकणं भराय गेलती. ते नव, कुठून आला हो? रमा काकूकडे गेली होती. मंजुळ्याला आणायचं आहे म्हणून. जास्त लाडू करायचे आहेत. तुम्ही या संध्याकाळी. कमळी म्हणाली, थोडंफार करून मोकळं व्हायचं आता ती पद्धत राहिली आहे का? पार्वती म्हणाली, असू दे. लग्नात तर कुठं तिची हौस झाली. अंगणातल्या फुलांच्या मंडोळ्या करून तांदूळ टाकलं. कमळी म्हणाली, होय बाया, तेही खरंच आहे. तेव्हा सोन्यात सांगायला आला होता, दीदीचं लग्न आहे यादी पे शादी. म्हटलं आता मंजुळेचा 15 ऑगस्टचा सत्कार व्हायचा होता चावडी मोर, आणि लगेच तांदूळ कसं टाकायला लागलेत. पार्वती बोलली, आलं जमून. तिचा बाप काय ऐकून घेईना. मला वाटत होतं पोरगी शिकावी म्हणून. मग शाळा बंदच झाली म्हणा की. पार्वती म्हणली, नाही नाही, शिकवायची आहे. तसा शब्द दिलाय तिकडच्यानी. तर कमळी बोलली, 2 महिने झालं तिकडंच आहे म्हणून म्हणलं. आता आल्यावर भेटून येणार आहे शाळेत. बरं ते जाऊ दे. रमा माझ्याबद्दल काय बोलत होती काय ग? पार्वती वहिनी म्हणली, अगं कमळा, तुझ्या अंगाची अजून हळूद निघाली नाही आणि काकूचं नाव घेतेस होय. तेवढ्यात कमळी म्हणली, ती असली कायदाशीन आहे माहीत असतं तर मंडोळे असतानाच म्हटलं असतं. पार्वती वहिनी हसून म्हणाली, का गा एवढा राग राग करतीस? कमळी म्हणाली, ती हायच तसली. धनगराची नजर न पडलेल्या बाबळीच्या झाडासारखं केसाचं टोपलं घेऊन गावाची माप काढत फिरत असती. मंजुळेच्या लग्नात तेवढी खुश होती. उगवत्या सूर्यासारखं मोठं कुंकू लावून फिरत होती साऱ्या देवळातनं. जणू काही लग्नाची मालकीनच. पार्वती वहिनी म्हणली, होय ग,
मंजुळेचं आणि काकूचं लय जमायचं. मंजुळा तिची गाणी कविता म्हणून दाखवायची. कमळी म्हणली, आता आम्हाला येत नाहीत त्यात आमचा दोष आहे बी. तिचं समाधान व्हावं म्हणून फुगडी खेळू का तिच्या समोर? जोडीला दुसरी कोण नाही बी. मी आहे की जिम्मा फुगडी खेळायला. रामलीलागत भडक मेकअप करून महादेवी आलेली बघितली आणि दोघी तिथून निघाल्या. पार्वती वहिनी तशीच पुढं चालत आली आणि आता तिला पुढं जाऊन कुणाला तरी सांगायचं होतं म्हणून ती तशीच चालत येऊन दुर्पाबाईच्या घराजवळ गेली. दुर्पाबाई शेंगाचा ढीग समोर घेऊन भीतीला पाठ लावून पाय पसरून बसली होती. पार्वतीला पाहताच दुर्पाबाई आतून म्हटली, पार्वती वहिनी या, आत या. पार्वतीनं ओळखलं. दुर्पाबाई आहो जावं बोलवते म्हणजे काहीतरी काम सांगणार. तरीही पार्वती आत गेली. ती म्हणली, वहिनी बसा, जरा कावलवना पुरते शेंगा फोडा, माझी बोट दुखायला लागली आहेत. पार्वती शेंगा फोडायला लागली आणि शेंगदाणं पाटीत टाकायला लागली. तर दुर्पाबाई पाटीतलं शेंगदाणं तोंडात टाकायची. हे असे खायला लागली तर संध्याकाळपर्यंत कालवणापुरत्या शेंगा होणार नाहीत म्हणून पार्वतीनं दोन्ही हातांनी फोडायला सुरुवात केली. तर हे पाहून दुर्पाबाईनं चाड्यावरच मूठ ठेवल्यागत शेंगा खायला सुरुवात केली. तिच्या कडबा कुटीगत सुरू असलेल्या तोंडाकडे पाहत पार्वती म्हणली, मंजुळेला आणायचं म्हणत्या, लाडू बरोबर काय काय द्यायला लागतं हे सांगायला संध्याकाळी या. शेंगाची मूठ तोंडात सोडत दुर्पा म्हणाली, बघ पारे, एवढा त्रास कशाला मांडलास ग? एका म्हशीच्या दुधावर तू प्रपंच करणार. हातावर पोट असलेल्याने असला आरास करायचा नसतो. आता आमची गोष्ट न्यारी, आमच्या चिवळीला पंचमीला आणणार आहे, असा आरास करणार आहे. तुला सांगते की आमची चिवळी आली म्हणजे गल्लीतल्या बायका माणसं पोरं रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघून उभाच राहतील. पार्वती वहिनी म्हटली, आता काय बोलायचं? आता पार्वतीला माहीत होतं हिच्या चिवळीला बघत राहावं अशी चिवळी झालीच होती. लग्ना अगोदर चिवळी चवळीच्या शेंगासारखी बारीक होती, पण चिवळीला लगीन मानावलं आणि चिवळी महापुरातल्या नदीगत चारी अंगानं वाढत गेली. तेवढ्यात दुर्पाबाई म्हणाली, आमची चिवळी लय गुणाची आहे बरं का. अगं मागे एकदा आमचं त्यांनी हिला बघायला गेलं तर तिनं सासूचा डोळा चुकवून चांगली अंडी दिली आणि ती फुटून म्हणून पायलीभर गहू बी दिलं. अगं वरडत नसत्या तर कोंबड्या बी दिल्या असत्या. पार्वती चाचरत बोलली, कशाला असलं काही मुलींना शिकवायचं? शेवटी ती दुसऱ्याच्या घरात नांदायची. आपण चूक पदरात घेतो पण तिथं तिला त्रास व्हायचा. तेवढ्यात दुर्पाबाई म्हणाली, ग बस म्हणे त्रास व्हायचा. आता त्यात ती काय नवशिकी हायवी. लहान असताना बालवाडीतनं पोह्याच्या प्लेटात आणून आणायची. पुढे शाळेत पोषण आहाराची नवी कोरी भांडी आणली. लग्नातला संसार सेट बऱ्यापैकी तिनंच गोळा केलाय. हायस कुठं? तुझ्या मंजुळेनं बक्षिसांनी घर भरलं. काय करायचं? जळल्यावर 2 वेळचा स्वयंपाक होतोय का? पण कौतुक होतंयच की. दुर्पाबाई म्हणली, हे कलियुग आहे पारे, हे तर कौतुकानं पोट भरत नाही. तसलं वागून साळसूतपणाचा आव आणायचा असतो. पार्वती उठून घराकडे निघाली. तिच्या पायाला गती होती. तरी माहेरला आलेल्या 2-4 पोरींनी जाता जाता मंजुळेची चौकशी केलीच. घराचं दार उघडून आत आल्यावर तिनं अभिमानानं सन्मान चिन्हाकडे पाहिलं. पाणावलेलं डोळं पुसत तिनं घरामागं जाऊन जळण आणलं आणि चूल पेटवली. तिला अजूनही बरीच कामं करायची होती. डाळीचं पीठ भिजवून घ्यायचं होतं. उकळत्या पाण्यात साखर टाकून पाक करायचा होता. सोन्याच्या मदतीने बुंदी पाडून घ्यायची होती. भिंतीवर पोतिरा फिरवून नागोबा काढायचा होता. हळूहळू बायका यायला सुरुवात झाली. सोन्यानं चटई अंतरली. माधवी, सुलभा, कमळा, संगीता, आई सगळी आली आणि शेवटी रमा काकू प्रवेश करती झाली. बायकांनी घर भरून गेलं. काकणांचा आणि तोंडाच्या आवाजाने एकच गलका उडाला. कुणाला काही बोलावं हे कळत नव्हतं.
तेवढ्यात पार्वती वहिनी म्हणाल्या की आता काय करायचं, वेळ तर जात नाही. बुंदीचे पाटी मध्ये घेत माधवी म्हणाली, काही म्हणा काकू, आज पार्वती वहिनीच्यात आहे म्हणूनच तुम्ही गप्प आहे, नाहीतर पंचवीची गाणी आजच सुरू केली असती. संगीता काकूची गाणी तू ऐकायला पाहिजेस. बरं झालं काकू तुम्हाला गाणी येतात. पंचवीला आम्ही झिम्मा फुगडी खेळू तेव्हा तुम्ही म्हणा. अगं संगे, नाचून गाणी म्हणायचं आता माझं वय राहिलंय का, काकू बोलली. तरीही संगीता म्हणाली, काकू तुम्ही अजिबात नाचू नका, नाहीतर हादऱ्यानं नाग बाहेर येतील. त्यात हे रामा काकून हसून प्रतिसाद दिला. काकू आम्हाला बी शिकवा की पंचमीची गाणी, माधवीनं आग्रह केला. शिकवते, पण उद्या मंजुळा आल्यावर तुम्ही सगळ्यांनी म्हणायची. होय होय म्हणणार तर, सगळ्यांनी प्रतिसाद दिला. काकून सुरू केलं. जिम्मा खेळू जिम्मा ग माझ्या जिम्म्याला, रात्र झाली ग रात्र झाली, रात्र झाली ग रात्र झाली, बाई गवळणी बाजारात ग बाजारात ग, असा शिदबा नखरेदार ग नखरेदार ग, त्याच्या रथाला चारी चक्र चारी चक्र ग चारी चक्र, चारी चक्रांना 80 मती ग 80 मती, जिम्मा खेळू जिम्मा ग माझ्या जिम्म्याला ग, रात्र झाली ग रात्र झाली ग, बाई गवळणी बाजारात ग. एका सुरात बायका गाऊ लागल्या आणि पार्वतीचा ऊर भरून आला. आनंदानं कमळी बोलली, काकू मी तुम्हाला उगीच काही बाई बोलते, तुम्ही खरंच चांगली गाणी म्हणता की. हे माझं नाही बाया, मी लहानपणी ऐकलेलं आहे. तुम्ही शिकल्या सवरलेला आणि हे सर्व विसरून गेला. बांधलेले लाडू पराती ठेवत दुर्पाबाई म्हणाली, काकू आणखी एक होऊ दे की. रमा काकू नको नको म्हणायला लागली. सगळ्यांनीच आग्रह केल्यावर रमा काकून सूर धरला. खाली वाकून धुणे धुते शालू भिजला, चित्रपालवीचे मोड देते शरीर रामाला, खाली वाकून धुणे धुते शालू भिजला, चित्रपालवीची मोड देते शरीर रामाला, यशवंतरावांनी बांधला माडी बंगला, यशवंतरावांनी बांधला माडी बंगला, खाली वाकून धुणे धुते शालू भिजला, खाली वाकून धुणे धुते शालू भिजला. बघता बघता लाडू बांधून झालं. पार्वतीनं आयुष्यभर दुसऱ्यासाठी खस्ता खाल्ल्या त्याचं चीज झालं. सकाळी पार्वतीनं चपात्या केल्या, वर गुळाचा खडा ठेवला. सोन्या म्हणाला, आई दीदीला आणायला मी जाऊ का? अरे हिथं होती तवा चिडचिड केलीस आणि आता माया फुटली वर. नाही गाई, दीदी गेल्यापासून गमनाच झालंय बघ. दीदी पहिल्यावाने अंगणात रांगोळी काढेल का ग? होय काढेल रे सोन्या. दीदी पहिल्यावाने गोष्टीची पुस्तकं कविता वाचून दिल का ग? हादग्यातली खराब होतो उघडून दिल का ग? सोन्या प्रश्न विचारत होता आणि पार्वती वहिनी आपुलकीच्या अंगणात भावनेच्या तुळशीसमोर स्मृतीचा दीपक घेऊन काळाच्या गुहेत शिरली आणि त्या मंद प्रकाशात मंजुळेचा गोंड चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. सशाच्या पिलासारखी कोवळी लुसलुशीत पोर चालायला शिकली ती सोन्याला कडेवर घेऊन. कोवळ्या कंसाच्या केसरासारखी मऊसूत केस पाठीवर टाकून फिरायला लागली, म्हणजे दवानं भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी दिसायची. पार्वती रानात राब राबल्याची आणि मंजुळा शाळा बघून एखाद्या सराईत बाईप्रमाणे घर आवरायची. तिने केलेल्या कविता ऐकायला मिळणं म्हणजे पार्वतीला स्वर्गसुख वाटायचं. रूपानं दिकण्याने गुणाने चांगली असल्यानं पोरीला जागा यायला लागल्या. पार्वतीचा नवरा फक्त दारूच्या दुकानात जाताना तेवढा शुद्धीवर असायचा. त्याला मंजुळेचं ओझं डोक्यावरून खाली करायचं होतं. त्या दिवशी रविवार असल्यामुळे मंजुळा घरातच होती. पार्वती घराच्या आवरावर करीत असताना आबा घराकडे आला. वाटेत न पडता सरळ नवरा घरी आलेला पाहून पार्वतीला बरं वाटलं. बरं झालं घरी आलासा, मग कुठं मसनात जातोय? सदाभाऊनं निरोप दिला. या भगवानीगडचं पाहुणं यायला लागलेत. कुठलं पाहुणं आणि अचानक कशाला यायला लागलेत? अचानक म्हणजे
दौंडी पिटवून येऊ देत का? चांगली पोराचं स्वयंवर ठेवलं असल्यागत बोलायला लागल्यास. लग्नात मगाळ्यात 2 मणी घालायची ऐपत नाही आपली. असलं पाहुण्या पैच्या लागेबंधाना आल्या जागा. घर आवरून घे. काय बोलताय तुम्ही? मंजुळेचं लग्न करायचं नाही इतक्यात. इतक्यात म्हणजे म्हातारी उस्तर ठेवतीस का? केसाची बट होईल, मग देवीला सोडावी लागेल जोगतीन म्हणून. पार्वती वहिनी रागानं म्हणाली, गप बसा, उगच तोंडाला येईल ते बरवळू नका. पोरगी मग गावात शाळेत नंबर काढत्या, बक्षीस जिंकत्या. 15 ऑगस्टला तिचा सत्कार आहे चावडी मोर, आणि तुम्ही हिचं लगीन लावाय निघालाय बी. तेवढ्यात आबा म्हणाला, लई शहाणपणा शिकवू नको. तरणीताठी पोर जीवाला घोर असते. सोन्यासारखी जागा आहे, शेतात घर आहे, गुरंढोर आहेत, सदाभाऊचं पाहुणा आहे ती. त्यामुळं कुळीढाळीचा विषय नाही. पोरगी मोठी अधिकारी होईल. तिला शेण काढायला लावताय काय? आबा काहीतरी बोलणार इतक्याच बाहेर कुणीतरी आल्याची चाहूल लागली. या भाऊजी, तुमचीच वाट पाहत होतो. पाणी प्या. पाण्याचा तांब्या हातात घेऊन सदाभाऊनं चूळ भरली आणि टॉवेलनं हात पुसून पेंडीच्या अर्ध्या पोत्यावर बसून बोलू लागला. वहिनी, भगवानवाडीचं पाहुणे येणार आहे दुपारी. जरा घराच्या आवरावर करा. पोरीची जरा येणीफिनी करा. आणि आबा, ही कापडे तेवढी बांधून बोचकं मळ्यावर टाका. भाऊजी, पार्वती वहिनी हळूच आतून म्हणाली. बोला की काकी. भाऊजी, मंजुळेचं लग्न करायचं नाही इतक्यात, ती अजून शाळेवर शिकत्या. आबा पडदिशी म्हणाला, आता आणि हे काय काढलंस? तेवढ्यात तिचा मित्र म्हणाला, शिकू दे की मग. लग्न झाल्यावर शाळा शिकता येत नाही वय? असं कुठल्या देवानं सांगितलंय? चांगलं 2-2 पोरं झाल्यावर बायका शिकून अधिकारी झालेत. पण तिचं इतक्यात लग्न करायचं नाही. शाळेत शिक्षक म्हणतात आणि आम्ही जबाबदारी घेतो. पोरगी मोठी शिकून मोठ्या पदावर जाईल. तेवढ्यात आबाचा मित्र म्हणाला, त्यांनी आपल्या पोरीची जबाबदारी घ्यायला. त्यासनी काही पोरं बाळ नाही ती का? सगळी वांजुटी आहे ती. वहिनी, तुम्ही खोळ आहेसा. शाळा चालवायला असंच गोड गोड बोलायला लागतं. वरचा साहेब त्यांच्या मागे टिकारणे घेऊन लागलेला असतो. पोरं शाळेत का कमी म्हणून. मग हे असं गरिबांच्या पोरांना मोठमोठी स्वप्न दाखवून आपला कार्यभाग साधतात. पोरं बाळ म्हणजे शर्यतीची बैल वाटतात त्यांना. पण भाऊजी पण नाही काय नाही. मी म्हणतोय ते वहिनी ऐका. दुसरा डोक्यात विचार घेऊ नका. तुम्ही मला बहिणीसारखा आहेसा. असं चालून आलेलं स्थळ माघारी घालवल्यावर माणसं पुन्हा स्थळ काढतील का? वयातनं गेल्यावर पोरीची लग्न होणार नाहीत. मग गळ्यात धोंडा पडेल. उदाहरणार्थ ते गावात. माझा ऐका. पाहुणं येऊ दे. पोरगी बघून जाऊ देत. पुढं बघू काय करायचं ते. का आधीच लागलाय नकाराची घंटी वाजवाय. पार्वतीवरनी म्हणजे आता काय बोलायचं? दोस्त म्हणाला, वहिनी, काय सुधीक बोलायचं नाही. ह्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेले असतात. आपण फक्त निमित्त आहे. मी जातो स्टँडवर. पाहुणं आल्यावर येतो त्यांच्याबरोबर. पार्वतीला हे एक वाटलं खरं आहे. पाहुणे येऊन गेलं म्हणजे लग्न झालंच असं नाही. आपण जागा काढणाराला असं झिडकावर लागलो तर पुन्हा कोणी जागा काढणार नाही. तिनं घराची आवरावर केली. अंगणात सुकून गेलेल्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला होता. तो खराट्यानं लोटून घेणे तिला नको वाटू लागलं. पण आज सगळ्याच गोष्टी मनाविरुद्ध करायच्या तिच्या नशिबी होतं. सडा मारून रांगोळी काढल्यावर पायरीवर पाण्याची बादली आणि तांब्या ठेवला. बाहेर खुंटीला टॉवेल अडकवला. सोन्या मुलांच्या बरोबर खेळायला गेला होता. त्याला बोलावून आणला. पोहे चहा मिळणार म्हणून आणखी 4-5 मुलं पळत आली. सोन्याने येता येता परटाच्या अंगणातील झाडाचे 3-4 लिंबू खिशात टाकले आणि दीदीची मैत्रीण संगीताला लवकर यायला सांगितले. तोपर्यंत पार्वतीने गल्लीतल्या बायकांच्याकडून चटई, कबशी, पयासाठी प्लेटा आणल्या. घरातील आडगळ साडी पातळाने झाकून टाकली. चित्रपटाचा सेट उभा केल्यासारखं घर आता शोभिवंत दिसत होतं. मंजुळेला साडी नेसवली. ह्या अगोदर ती खेळात, सभा संभ्रमात अनेकदा साडी नेसली होती.
पण आज हौसाचा मामला सक्तीचा झाला होता. पाहुणे आल्यावर एकच गडबड उडाली. सगळ्यांना बसायला जागा मिळावी म्हणून सोन्या ओल धरलेल्या भिंतीला टेकून उभा राहिला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पाऊस पाणी शेती भातीची चौकशी झाली. चहा झाल्यावर बाहेर पाट मांडताना तो तुळीखाली येऊ नये याची दक्षता घेतली गेली. कमळी माधवी सुलभाने तिची ओटी भरली. हळदी कुंकू लावली. पसंत नापसंतीचा प्रश्नच नव्हता. काश्मीरी गुलाब मानदेशी माळावर फुलावा तशी ती ह्या घरात जन्माला आली होती. आणखीन काय विचारायचं असेल तर विचारावं. सदाभाऊंनी मुलीकडील लोकांना म्हणाल्या, काय विचारायचं आहे? आम्हाला मुलगी पसंत आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना बरं वाटलं. मग झालं तर तांदूळ आजच टाकून घेऊ. नको नको भाऊजी, पोरगीला शिकवायचं आहे, पार्वती कचरत बोलली. तेवढ्यात सदाभाऊ म्हणाला, मग कोण शिकवायचं नाही म्हणतंय? तुम्हाला सकाळीच सांगितलं आहे. ती बरं जबाबदारी माझी. 5वीला आली की तिला राहू दे हितच, मग सोयरीक तर घडू दे. पोरगही काय कमी नाही. भरती थांबल्या नाहीतर पोरग आतापर्यंत पोलीस झालं असतं. पण होईल की नशीब असल्यावर. पण अचानक हे सगळं घडणार कसं? का न घडाय काय झालं? पोराच्या आईला निरोप द्यायला पाठवूया संजयला, आणि गाडी बी पाठवतो. भटाला निरोप देऊ. देवळाची किल्ली हाय माझ्याकडे. जे काय घ्यायचं हाय भांडी कुंडी सोनं नाणं ते देऊ की दमादमानं. मी त्याची जबाबदारी घेतो. रेशनवाल्याकडं तांदळाचं ठिकाण आणू. तांदूळ पडल्यावर आलेल्यांच्या हातावर पाणी घालू. हायच काय त्यात वहिनी? अशी संधी पुन्हा पुन्हा नाही. आवरा लवकर. पण मंजुळेला तर विचारते. तिला काय विचारायचं? तुम्हाला तुमच्या आईनं कुठे विचारलं होतं? मला तर आमच्या बानं मंडोळ्या बांधून होईपर्यंत कळू दिलं नाही. लग्न अशीच करायची असतात. शेवटी ती पोरच. आपल्या पुढं काय पाऊल टाकायची? आपणच 2 पावलं पुढं टाकायचं. तेवढ्यात पार्वती वहिनी म्हणली, लयच गडबड होते वाटत नाही का भाऊजी? सदाभाऊ हसत बोलला, वहिनी तुमच्या असल्या स्वभावानं आबा हातचा गेला. पोरगीच्या वाईटावर हाय का आपण? पण असं कच खाऊन कसं चालेल? उठा उठा, लागा कामाला. पार्वती आत आली. मंजुळा साडीत अंग चोरून बसली होती. तिच्या खांद्यावर हात ठेवून ती बोलली, बाळा पोराला एकदा बघून तर घे. पार्वती म्हणाली, आई तू सांगितलंस तर मी मरणाला सुद्धा माळ घालीन ग, पण मला शिकायचं आहे. पार्वती तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणली, होय बाळा, शिकवीन मी. मग तर झालं. सगळ्या बायका म्हणल्या, पोरी हो म्हणून मोकळी हो. वयातनं गेली तर एकेकीला जागा येत नाहीत. आशेची जपताळकी सुखाच्या घरात पडेलच याची खात्री नसताना लंगडीच्या डावाप्रमाणे संसाराचा डाव खेळण्यास ती पोरगी एका पायावर तयार झाली. पोरीचं लग्न झालं आणि अंगानं ओस पडलं. आता तिला पंचमीला आणायची आणि शाळेत जाऊन सरांशी चर्चा करायची असं पार्वतीनं ठरवलं. सोन्या आणि आबा मंजुळेला आणायला निघाली तेव्हा पार्वती चांदवीपर्यंत घालवायला आली. इकडे मंजुळा आबाची आणि सोन्याची वाट बघत होती. तिला माहेरला जायला मिळणार होतं. आपल्या मैत्रिणींना भेटायला मिळणार होतं. जमल्यास पुन्हा शाळेत जायला मिळणार होतं. उन्हात काळवंडेला चेहरा पाहून आईला काय वाटेल ह्याची तिला चिंता नव्हती. सोन्याने आबा घरासमोर आली. मंजुळानं आबाला आणि सोन्याला अंगणात बघितलं आणि तिचा आनंद गगनात मावना. जो आनंद तिच्या डोळ्यात चमकला, चेहऱ्यावर खुलला आणि ओठावर हसला. आधी जाण्यासाठी आवरावं की आधी चहा ठेवावा हे तिचं तिला समजेना. आबा आणि सोन्या आत आली. सासू सोप्यातच होती. त्या दोघांनी त्यांना नमस्कार घातला. का आला या? मंजुळेला न्यायला. अहो इथं पावसानं भांगलनी खोळंबल्यात आणि काय आहे तुमचं नेतो नेतो म्हणून? आबा गायावया करू लागला. अहो नेतो तिची आई वाट बघत्या. पण नाही हा शब्द ती सोडायला तयार नाही. नाही म्हणजे नाही. मी शाप तिला लावून द्यायचे नाही. त्या सदानं आमचं वाटोळं केलं. म्हणलं पोरगी गुणाची आहे. कशाचं कपाळ गुणाचे आहे? भांगलायला बसवली तर खुरपं धरायला येईना.
बायकांच्या मागं पाथ हिची धारला बसली तर हिला सवनी दूध निघाना. कशाचा डमलाचा परपंच करत्या. आमच्याच नशीब फुटकं. जगाला दोष देऊन काय उपयोग. माझ्या सोयऱ्यातली एक मुलगी करूया म्हणत होते. गुरामागं जलम गेलाय तिचा. कासोटा खेचून परपंच केला असता तिनं. पण आमचं कार्ट हिच्या रूपाला बाळलं. आता बस म्हणावं तिला चाटत. बया 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 बया. आता ही न्यायला आली ती माहेरला. लेख राबून कमरत वाकली नाही का. ओल्या हातानं कासाला हात गाठला तर वासरू नसलेल्या गायीला पाना फुटतो. पण ह्या सासू म्हणून घेणाऱ्या बाईला पाजर फुटला नाही. नाही हा शब्द मंजुळेनं आतला ऐकला आणि कडलेल्या तुपात मिठाचा खडा पडावं तसं तिनं आतून हाळी दिली. पडावं तसं तिला चर झालं आणि तिनं आतून हळदी दिली. सोन्या कासरा तोडून वासरानं पळावं तसं पोरगात पळालं. हरनिवाने इकडं तिकडं पळणारी आपली दीदी तोंडावर पदर घालून भीतीला पाठ लावून रडताना बघितली आणि त्याच्या पायाखायची जमीन सरकली. दीदी तू का रडायला लागली. दीदी तू आपल्या घरला चल. मंजुळा म्हणाली, नाही रे सोन्या, मला घरला येता येणार नाही. सोन्या रडत रडत म्हणाला, अगं घरला चल. मी तुला कधी कधी दमिवणार नाही. हातग्यातली खरापत उघडून बघणार नाही की अंगणातले रांगोळी पुसणार नाही. मामान आणलेलं खायला सुद्धा तू एकटी खा, पण घरला चल. नाही रे सोन्या. म्हणून पंजुळा धाय मुकलून रडू लागलं. अगं घरला चल. आईनं चिकळाचं लाडू केले ती. आईला एक लाडू मागितला तर आई म्हणली, सोन्या आपली दीदी सासुरवशी नाही. कुणास ठाऊक तिनं गोडधोड खाल्ला असेल नसेल. तिला आधी खाऊ देन मग तू खा. तू खा म्हणजे मी खाल्ल्यागत झालं बाळा. अगं मला लाडू नको काय नको, पण तू घरला चल. गल्लीतल्या सगळ्या पोरी येतेल्या, नवी नवी पातळ्या नेसतेल्या, फेर धरून नाचतेल्या, नागोबाला पुसतेल्या आणि आपल्या आईला म्हणतेल्या, तुमची दीदी कुठं आहे. तेव्हा आईनं त्यासने काय सांगायचं ग. आईला सांगायचं नाही सोन्या. पार्वती वहिनी रडत रडत बोलत होती. आईला सांगायचं नाही सोन्या. आपली दीदी रडत होती म्हणून, नाहीतर तिला लई वाईट वाटेल. तुला माझी शपथ आहे. अरे बाळा, अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात लग्न झालेली मुलगी म्हणजे फाटकी चिंदी असते रे. ती गरज नसताना कुठल्या कोपऱ्यात पडली आहे याची जगाला फिकीर नसते. जगात कुठल्याही मुलीचं लग्न अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात होऊ नये बाळा. मांजराच्या पिल्लाला सोडून जावावं तसं काळजाच्या तुकड्याला तिथंच ठेवून आबा आणि सोन्या घराच्या दिशेनं चालू लागली. आबा झपाझपा चालत होता. जबाबदारीचं ओझं खांद्यावर पडल्यामुळे सोन्या जड पावलानं चालत होता. सोन्या म्हणला, आबा आपण एकदा मांजराचं पिल्लू सोडायला गेलो होतो आणि आपल्या अगोदर ते पिल्लू आपल्या उंबऱ्यावर दिसलं होतं. आपली दीदी सुद्धा तशीच उंबऱ्यावर दिसल का हो. आपली दीदी सुद्धा तशीच उंबऱ्यावर दिसल का. आबा हताश होता, उदास होता, निराश होता. अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात मुलीचं लग्न करून तो अपराधी झाला होता. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला केराच्या टोपलीत टाकून जाणाऱ्या क्रूर बापाचा तो प्रतिनिधी होता. सोन्याचा आबावरील विश्वास गेला होता. आबा बाप म्हणून मेला होता. आबा बाप म्हणून मेला होता. खूप धन्यवाद आपल्या सर्वांचं मनापासून मने भावे.